तरी जुगाड करून आम्ही पाणी काढलेलं आहे. ह्याचं नाव आहे ओंकार. खांद्यावर उचल, खांद्यावर. 1 2 3 4 खायला गेला होता का हॉटेलमध्ये काम करायला गेला? झाडू मारणे दादूचं काम असतं. छान वाटतं अक्षरशः. चला पुढे त्या कढईमध्ये आता मी शापूची भाजी बनवत आहे. फुलाची फुलं घेत आहे देवासाठी. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:45 वाजले आहेत आता आणि आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी वेगळी होत आहे. आजपासून मी वॉकिंगला सुरुवात करत आहे. पणजीवरून जात आहे वॉकिंगला, कारण आम्ही लवकरच एका दूरच्या तीर्थयात्रेला जाणार आहोत. तर तिथे गेल्यानंतर थोडंसं चालावं लागणार आहे. म्हणून पणजी म्हणतात की तू चालायची सवय ठेव, माझ्याबरोबर रोज वॉकिंगला येत जा. म्हटलं की आज सोमवार आहे, आपण मंदिरातच वॉकिंग करत जाऊया. मग उद्यापासून मी तुमच्याबरोबर येत जाईन वॉकिंगला. त्याप्रमाणे आम्ही मंदिरात जात आहोत. मी या बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे, कलश सुद्धा घेतलेला आहे. पिशवीमध्ये ठेवतो आणि निघतो. आता तुळशी मातेला तर जल अर्पण केलेलं आहे. फक्त आता टेरेसवरती पक्षासाठी पाणी ठेवून येते आणि निघतो आम्ही. टेरेसवरती आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. सूर्यनारायणचं दर्शन घेऊया अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. किती सुंदर दृश्य आहे टेरेसवरचं. हरी सुंदर नंदमुख. कावळा आलेला आहे पाणी पिण्यासाठी. चला मी आणि फुंडजी मंदिरात चाललेलो आहोत. येऊन पुन्हा स्वयंपाक करायचा आहे. झाडाला पाणी घालते अगोदर. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी हरी. फुंडजी फुलं घेत आहेत देवासाठी. चले, फुले मिळाले का फुंडजी? फुंडजी एवढी फुलं घेतलेली आहेत. कलशमध्ये ठेवा. रुको, थोडं हे खोला. तर कलशमध्ये ठेवायची. चल, सकाळ सकाळी पण गर्दी आहे रस्त्यावरती. हो फुंडजी, कसं वाटलं तुमच्याबरोबर मी पायी पाय आले चालायला? छान वाटलं. रोज यायला पाहिजे, असं चाललं पाहिजे. अच्छा, ठीक आहे. आता 8 दिवस येईन तुमच्याबरोबर. 8 दिवस नाही, महिनाभर आधी यायला पाहिजे. ठीक आहे ना. मला येऊ वाटत नाही, त्याच्यासाठी चांगलं वाटतं मला. हे वाहनांचा कर्कश आवाज वगैरे मला अजिबात आवडत नाही. इसलिए तर नाही आजी मी चाललं पाहिजे. हां, गार्डनमध्ये जाऊ फुंडजी. तिकडे बरं वाटतं, छान वाटतं तिकडे. त्या साईडला तिकडे खूप गाड्या असतात. ठीक आहे. आता 8 दिवस मी फुंडजी बरोबर वॉकिंगला जाणार आहे. गारवा आहे हवेमध्ये, थंडी वाजते मला. चला, आलेलो आहोत मंदिराच्या जवळ. शिवाय बोलो शिवाय. फुंडजीनेच लावलेलं बेला झाड आहे, पाणी घालते आता. सकाळ सकाळी देवदर्शन घेतल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं अक्षरशः. है ना फुंडजी? आता आम्ही घरी चाललेलो आहोत. स्वयंपाक करायचा आहे घरी जाऊन. पोचलेलो आहोत घरी आणि मी आता पटकन स्वयंपाकाला सुरुवात करते, कारण 8:45 वाजलेले आहेत आता. आणि ही कढई काल आम्ही कलई करून आणलेली. या कढईमध्ये आता मी शापूची भाजी बनवत आहे. आज बऱ्याच वर्षातून वांग्याची भाजी बनवली आहे मी, फुंडजींच्या फरमाईशीनुसार. वा वा वा. वांग खायला मलाही खूप आवडतं, पण खाऊ शकत नाही, मजबुरी आहे. आमोत असतो, वांग नाही खाऊ शकत. मुंह में तो पानी आ गया बैंगन देख के. फुंडजींचा डबा भरलेला आहे. फुंडजी, वांग्याचा वास खूप खमंग येत आहे. लीजिए आपका डब्बा. आपकी फेवरेट सब्जी वांग. आणि मन आता जेवण करत आहे. स्वादिष्ट भोजन. दादू बाहेर जाणार आहे जेवायला मित्राबरोबर, का? नाश्ता करायला. का? हा, त्याला म्हणलं ये, तर म्हणलं मी बाहेर जाणार नाश्ता करायला ओम बरोबर. अरे काल पण जेवण बाहेर, परवा पण बाहेर खातोय तो. तेच की. आणि पप्पा त्याचे पैसे देत नाही, तर तो म्हणतो माझ्या मित्राने भरले पैसे. जेवणामध्ये आम्ही खात आहोत शापूची भाजी, वांग्याची भाजी, चपाती. हे मनाचं ताट आहे आणि हे माझं शापूची भाजी भाकरी. तुम्ही पण या जेवण करायला. बहुत सुंदर लग रहे बेटा, खूप भालो छे. मग कुठे चालला? रुक जा. सांगवीमध्ये बाहेर
काय खाणार आहेस? बाहेर राज्यात. बाहेर राज्यात चालला तू? मग कधी येतोस? मिसळ पाव खायला. ठीक आहे, लवकर ये. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मी आता हे पैंजण घालत आहे, जे की काल आम्ही पुण्यातून स्वच्छ करून आणलेलं. सकाळीच घालायचं होतं पण काही जमलं नाही मला घालायला. म्हणलं आता घालावं आठवणीनं. खूप सुंदर दिसत आहे, असं वाटतं की नवीनच पैंजण आहे. हे ना बेटा? छम 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 म्हणा. आवर झाडू वगैरे मारून घे. नाही दादा मारणार आहे. दादा गेला खायला, तो आता 2-3 तासानंतर येईल. काम सांगितले की कॉलेजच्या आठवणीत. शान बा झाडू मारला. झाडू मार. तो उशीर येतो रे राजा. प्लीज प्लीज तू लवकर झाडू मार. तू छान छान झाडू मारतो. अरे झाडू पळून गेला म्हणा. फायनली म्हणा आता झाडू मारत आहे. झाडू मारणं हे दादूचं काम असतं, पण दादू गेलेला आहे हॉटेलमध्ये बाहेर खायला. खाली येतो. खाली आहे? अच्छा, मित्राच्या घरी बसलेलं आहे, अजून येत नाहीये. काम चुकवण्यासाठीच मला वाटतं खाली बसलेलं आहे. वो बहुत कामचोर है. दादू आता आलेला आहे. किती वाजले आता? 1. कुठे होता एवढा वेळ तू? होता. खायला गेला होता का हॉटेलमध्ये काम करायला गेलेला? दोन्ही का? भांडी पण साफ करून आला का? पैसे नव्हते. अच्छा ठीक आहे, तिकडचं काम झालं, आता घरातली कामं कर. चला तर मग किचन ओटान भांडी सुद्धा माझी स्वच्छ झालेली आहेत आणि दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चाललेला आहे. दादू बोलला की आई आपल्याला एक माठ घेऊन ये. म्हणलं नवीन माठ आणण्यापेक्षा आपल्याकडे जुना माठ आहे तो वापरायला काढू. तर माझ्याकडे हा जुना माठ आहे, तर हा मी वापरायला काढणार आहे आजपासून. दादू बोलला की याच्यामध्ये पाणी थंड होईल का? मी म्हणलं अरे याच्यामध्ये नवीन माठ इतकंच पाणी थंड होतं. फक्त एक ट्रिक वापरायची आहे की जुना माठ आपला 4-5 तास कडक उन्हामध्ये तापवायचा आहे. त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे आणि नंतर मग पाणी ठेवायचं याच्यामध्ये. 1 तासामध्ये फ्रीज एवढंच थंड पाणी तयार होईल आपलं. आता मी हा माठ टेरेसवरती ठेवायला चाललेली आहे 4-5 तासासाठी. टेरेसवरती माठ ठेवून आलेली आहे मी. आता थोडा वेळ आराम करते, कारण आज सकाळी लवकर उठलेली आणि थोडी वॉकिंग करायला गेली. तशी तर माझी वॉकिंग सवय मोडलेली आहे, त्याच्यामुळे पाय खूप जाम झालेले आहेत. आता आराम करते मस्त. सायंकाळचे 5 वाजले आहेत आता आणि दादू माठाला गेलेला आहे टेरेसवरून. माठानंतर स्वच्छ धुते त्याला आणि पाणी भरून ठेवते. धन्यवाद आपका माठ लाने के लिए. माठ चांगला गरम झालेला आहे, त्याला इथं ठेवते धुण्यासाठी. किचनवरती जागा नाहीये माठ ठेवण्यासाठी, मग मला आता हे हंडे इथं ठेवावं लागतील खाली आणि याच्या जागेला माठ ठेवावं लागेल. गाईज आम्ही नारळ काढते उरलेले. ह्याचं नाव आहे ओमकार जे खपके. काय म्हणतो कर आहे का शिडी? अरे शिडी इन्स्टॉल झालेली आहे. चला ओमकार खपके प्रारंभ करा. झेपेल का? हातात उचलता येईल का? जड असले तर काढ. काढ एकत्र. सोडू नको खाली. खांद्यावर उचल, खांद्यावर. ए आण खाली चल. ए पोरा यू 30 ला एक. तेव्हाला काढायचंय. दुसऱ्या अजून एक झाड होतं आमचं. तिथे एक झाड आहे आणि इथे एक झाड होतं.
1 2 3 4 5 निघाले ह्या झाडाला. 5 निघालेले आहेत. धन्यवाद. तर मी आता किचन वरती बदल केलेला आहे. इकडचे हंडे खाली ठेवलेले आहेत इथं आणि माठ इथं ठेवलेला आहे. आता 4 महिने माठ इथंच असणार आहे. पावसाळ्यामध्ये हंडेवरती आणि माठ पुन्हा खाली असणार आहे. चला, दादूने आता नारळ आणलेले आहेत. आता एक नारळ फोडणार आहे दादू याच्यातला. आणि एक नाही, त्यात पाणी नाही निघाल्यावर दुसरं पण फोडणार आहे. नाही निघत बळा, इळ्याने नको. स्क्रूड्रायव्हर घे, वरून काढ. कस्तरी जुगाड करून आम्ही पाणी काढलेलं आहे. हा, स्क्रूड्रायव्हरने पाणी काढलेलं आहे. म्हणजे ह्या नारळामध्ये पाणी आहे. पाणी जर नसलं असतं ना तर आम्हाला इथून तोडावं लागलं असतं नारळ. बसकीने बाहेर. हो, सावकाश, आराम से बेटा. वा 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 वा. या फुलपत्रामध्ये मी देवासाठी पाणी घेत आहे. वा वा. आम्ही प्यायच्या अगोदर देवाला अगोदर नैवेद्य म्हणून ठेवणार आहे नारळाचं पाणी. चला भगवंतानो, नैवेद्यम समर्पयामि. हे घे, एवढं तर पाणी पी अगोदर. पी ना. पाणी पिणार आहे मी. अरे हे पी पहिल्या नारळातलं. ठीक आहे. ये लडका सुनता नाही किसी की. मी पाणी पिते, बघू कसं लागतंय. ठीक आहे. म्हणजे इकडचा नारळ आहे आमच्या डीवीच्या समोरचा, त्याचं नारळ, त्या नारळाचं पाणी खूप गोड आहे. मना आलेला आहे. येले बेटा. कसं आहे पाणी? गोड नाही ना. ते सिविंगच्या समोरचं झाड आहे, त्या झाडाचं पाणी गोड नाहीये. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता आणि ह्या माठामध्ये पाणी उठून अर्धा तास झालेला आहे. खूप पाणी थंड झालं का. गार 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 झालेलं आहे पाणी, थंड झालेलं आहे. ट्रिक बघा, छान आहे. उन्हात ठेवायचा, जुना माठ असेल तर 4-5 तास उन्हात ठेवायचा, त्यानंतर स्वच्छ धुवायचा, त्यामध्ये पाणी ओतायचं. नवीन माठा इतकंच थंड पाणी बनतं याच्यामध्ये. आता आम्ही संध्याकाळची प्रार्थना बोलतो, त्यानंतर स्वयंपाक करते. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.